कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तब्बल 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीवर भर देत कोल्हापूरकरांना प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी दिले। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड उपस्थित होते। बैठकीमध्ये अमृत 1 आणि अमृत 2 योजनेच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला। थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी दूर करून ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या। IT पार्कला हायटेक करण्यासाठी सल्लागार समितीची नेमणूक, शाहू मिल स्मारक DPR आणि जयप्रभा स्टुडिओ संवर्धन यांसारख्या शहराच्या अस्मितेशी निगडीत विषयांवर गांभीर्याने चर्चा झाली। तसेच मान्सूनपूर्व मे अखेर नाले सफाई आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्ता आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिर अंडरग्राउंड पार्किंग या नवीन प्रस्तावांवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली। उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।